रायगड जिल्ह्यातील माणगावमधून एक अत्यंत धक्कादायक आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी घटना समोर आली आहे। माणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद कंपनीत चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। या प्रकरणात पोलिसांकडून काही मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मात्र या जप्त मुद्देमालाची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात न करता थेट कोलाड पोलीस ठाण्यात करण्यात आल्याची गंभीर विसंगती उघडकीस आली आहे। ही बाब समोर आल्यानंतर पोलीस अधीक्षक आचल दलाल यांनी तात्काळ याची गंभीर दखल घेत कोणताही विलंब न करता संबंधितांवर कठोर कारवाई करत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असलेल्या 6 पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले। निलंबित करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये पोलीस उपनिरीक्षक अविनाश चंद्रकांत पाटील यांच्यासह संदीप सुरेश पहलकर, बाबासो ज्ञानू पिंगळे, मोरेश्वर तुकाराम ओमले, ओमकार संतोष सोंडकर आणि लालासो महादेव वाघमोडे यांचा समावेश आहे। दरम्यान या कारवाईनंतर पोलीस विभागात मोठी खळबळ उडाली असून काही पोलीस कर्मचारी बदलीनंतरही त्यांच्या हस्तकामामार्फत बेकायदेशीर वसुली करत असल्याच्या गंभीर चर्चांना उधाण आले आहे। तसेच एका कर्मचाऱ्याच्या नावावर मोठ्या प्रमाणात मालमत्ता असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे। यामुळे संपूर्ण पोलीस दलाची प्रतिमा मलिन होत असून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण होऊन पोलीस दलाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। सध्या या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून पुढील काळात आणखी मोठ्या कारवाईची शक्यता व्यक्त केली जात आहे। वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। अशा प्रकारच्या नवनवीन व्हिडिओ आणि चालू घडामोडी पाहण्यासाठी TV7 मराठी महाराष्ट्र न्यूज या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।